काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादासाहेब आपल्यासोबत आहेत। दादा, आज निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की राहुल गांधींनी जे आरोप केले ते दिशाभूल करणारे आहेत। नाही, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदच कशाला घेतली हाच एक मोठा प्रश्न या पत्रकार परिषदेनंतर उपस्थित झाला। पहिली गोष्ट, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद सुरू करतानाच म्हणायला पाहिजे होतं की आम्ही शपथवार सांगतो की सदरू पत्रकार परिषदेत आम्ही खरे बोलू आणि या संदर्भात सर्व जबाबदारी आमची राहील असं म्हणून त्यांनी सुरुवात करायला पाहिजे। नंबर 2, आज रविवार आणि रविवार असताना पत्रकार परिषद होते, याचं काय घोडबंगाल आहे हे देखील त्यांनी सांगायला पाहिजे होतं। आता राहिला विषय राहुल गांधींच्या आरोपाच्या अनुषंगाने, तर राहुल गांधींनी जे आरोप केले ते तथ्य आणि काही मुद्द्यांच्या अनुषंगानं आणि निवडणूक आयोगाचा जो दस्तावेज आहे तोच त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडला होता। आता असं असताना राहुल गांधींनी विचारलेल्या 5 मुद्द्यांच्या अनुषंगानं तिथे उत्तर देणं अपेक्षित होतं, मात्र 5 प्रश्नांच्या एकही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी स्क्रिप्ट वाचून दाखवली ही कुठेतरी ग्लोबल्स नीतीकरिता आपल्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने एक काही मालव्या का फालव्या कोणतरी एक माणूस सुनिश्चित केलाय, त्यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट त्याच्यावरचे आता उपप्रश्न ही कुठेतरी गोदी प्रवृत्ती ही उचलेल आणि ती त्यांनी वाचून दाखवली। त्यांना प्रश्नाची उत्तर देणं अवघड होतं म्हणून 5-5 प्रश्न एकत्र विचारा आणि मग एकत्रित उत्तर द्या, म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं नेमकेपणाने उत्तर देणं टाळलेलं आहे। तेव्हा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद हा कुठेतरी सावरासावरीचा प्रयत्न होता, मात्र सरतेशेवटी निवडणूक आयोग तोंडघशी पडलं। त्यांनी कोणत्याही मूलभूत मुद्द्यांच्या प्रश्नांची उत्तरं ही त्यामध्ये दिलेली नाही। त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही केवळ राहुल गांधींची बिहारमध्ये 17 दिवसांची जी यात्रा आहे तिला थोपवण्याकरता थांबवण्याकरता केलेला त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न होता। मतदार अधिकार यात्रा जी आज बिहारमधून सुरू होते त्यामध्ये सुद्धा राहुल गांधींनी म्हटलं की भाजप आणि निवडणूक आयोगाकडून मतदारांची चोरी होते। निश्चित चोरी होतीच आहे ना, चोरी होते याच्यामध्ये कुठेही दुमत नाही। चोरी कशी होती आहे हे देखील राहुल गांधींनी सांगितलं, चोरी कुठे कुठे झाली हे देखील राहुल गांधींनी सांगितलं, चोरीचे प्रकार काय तेही त्याचाही पंचनामा त्यांनी मांडलाय। त्यामुळे चोरी होते हे सत्य आहे। आता याच्या अनुषंगाने निवडणूक आयोग काय पावलं उचलणार, या चोरी करणाऱ्या चोरांना वर ते कारवाई करणार का हे वास्तविक पाहता आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगणं आवश्यक होतं, मात्र कोणत्याही मूलभूत प्रश्नाचं वस्तुनिष्ठ त्यांनी उत्तर दिलेलं नाही। निवडणूक आयोगाने असे म्हटले की म्हणजे राहुल गांधींनी जे म्हटलं की मतांची चोरी होते 7 दिवसांमध्ये त्यांनी शपथपत्र लिहून द्या नाहीतर देशाची माफी मागावी। अहो, निवडणूक आयोगाने अजून किती त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। अहो, राहुल गांधी बोलले आणि ते काही लपून छपून बोलले नाही, ते उघड माध्यमांपुढे बोलले, नागरिकांसोबत त्यांनी सगळा जो त्यांचं जे म्हणणं आहे हे मांडलेलं आहे। आणि आता सगळं असताना आता हा हलफनामा जाहीर करायचा आणि ॲफिडेव्हिट देण्याचं म्हणणं म्हणजे हास्यास्पद आहे। त्यामुळे राहुल गांधींना जे म्हणायचं आहे त्यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोग त्यामध्ये आता किती दिवस त्यांची अब्रू ही वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात हेच बघायचं आहे, मात्र त्यांनी ताबडतोबीनं आता आपण चौकशीच्या अनुषंगानं आणि कारवाई करावी, अन्यथा त्यांना पडता पडता भुई थोडी केल्याशिवाय या देशाचा नागरिक राहणार नाही। यापूर्वी म्हणजे भाजपचे जे अनुराग ठाकूर आहेत त्यांनी सुद्धा मतदार बोगस आहेत असं म्हटलं होतं, मात्र त्यांना शपथपत्र लिहिण्यास सांगत नाही। राहुल गांधींचा सवाल आहे। राहुल गांधींच्या आणि एकत्रित काँग्रेसच्या संदर्भात निवडणूक आयोग हा दुजाभाव करतोय याची अनेक उदाहरणं आहेत, त्यातलं हे उदाहरण आहे। CCTV फुटेज द्यायला निवडणूक आयोग मागं पुढे करते, जवळपास 3500 वर्ष लागतील असं म्हणतायत, म्हणजे महिलांची प्रायव्हसी धोक्यात येईल असं म्हटलंय। त्यांना त्यांची चोरी लपवण्याकरता ते नाना प्रकारचे मुद्दे आणतात आहे। आता महिलांनाही पुढे निवडणूक आयोग हे कायद्याच्या लढाईत महिलांना पुढे आणत आहेत आणि महिलांच्या मागे लपत आहेत असाच त्यातला अर्थ आहे। डिजिटलायझेशनचा जमाना आहे, AI आलेला आहे आणि एवढे आपले पंतप्रधान राणा भीमदेव टाटा देशाचा विकास झाला वगैरे 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 सगळं तंत्रज्ञान सांगतात, त्यांनी एका झटक्यात डिजिटल ज्या सगळ्या वोटर लिस्ट आहेत त्या द्याव्या, CCTV फुटेज द्यावं। निवडणूक आयोग जे आहे आपल्या जबाबदारीतून पळ काढतंय, बस त्याच्या पलीकडे काही नाही। निवडणुका आधीच प्रत्येक पक्षाला मतदार यादीतल्या त्रुटीवर तक्रारीचा अधिकार आहे, मग मग निकालाच्या इतक्या दिवसानंतर त्यांचा हेतू काय समजा? निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावं हे नळावरचं काही भांडण नाही। त्यामुळे निवडणूक आयोग जो ज्या पद्धतीने वागतोय बोलतोय हे कुठेतरी गल्ली चौकात नळावर झालेल्या भांडणासारखी ते उत्तर देतात, हे अशोभनीय आहे। निवडणूक आयोगाने त्यांचा दस्तावेज तपासून बघावा, गावोगावी बूथ बूथवर अशा प्रकारच्या वगळल्या गेलेल्या
आणि बोगस नोंदणीच्या अनुषंगाने करोडो अर्ज जे आहेत त्यांच्याकडे हे पेंडिंग आहेत. त्यांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीत. एवढंच नाही तर महाराष्ट्रामधूनही 100पेक्षा अधिक इलेक्शन पिटिशनही पडलेले आहेत आणि ते दाखल झालेले आहेत. त्यांनी या संदर्भात असं बोललं म्हणजे ते हास्यास्पद आहे. निवडणूक आयोगाने त्यांची आबरू आणि देशाची लोकशाही वाचवावी. ती जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेले, देशाचे नागरिक ठरवतील काय करायचं ते. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही निवडणूक आयोगाची आजची पत्रकार परिषद पाहिली. गेल्या काही दिवसापासून राहुल गांधींनी जो हल्लाबोल केलाय निवडणूक आयोगावरती, नेमकं कसं पाहता संपूर्ण या प्रकरणात? निवडणूक आयोगाचा एकंदरीत कारभार हा संशयास्पद होता. आता दाल में कुछ काला नाही तर चुनाव आयोग ही पुरी खिचडी काली आहे, हे अधोरेखित या निमित्तानं झालेलं आहे. गलतान म्हणून काही आपण विषय सोडू शकतो, पण हा गलतान कारभार नाही. ही स्पष्ट स्वरूपामध्ये मताची चोरी आहे आणि हा देश टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल या सूत्राने चालला पाहिजे. वन मॅन, वन वोट, वन व्हॅल्यू या सूत्रानुसार चालला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.